वरचे हे पोलीस स्टेशन दिसतंय ना, ह्या पोलीस स्टेशनमध्ये एका विद्यार्थिनीची आबरू काही लाख रुपयांना विकली गेली. म्हणजे साधारण काहीतरी 30-40 लाखाचा आकडा कळतोय. बारामती शहर पोलीस स्टेशन. अशोक खरात हा जो महाराज आहे, हा भामटा आहे, त्याचं प्रकरण समोर आलं. त्यानं अनेक महिलांच्या इज्जतीला हात घातला, त्या महिलांचं शोषण केलं भीती घालून. बघा आता विषय काय असतो, जो सापडतो तो शिकारी जो असतो ना, तो सापडतो त्यावेळेसच त्याला कारवाई होती. मी जे प्रकरण सांगतोय त्या गुन्ह्यातला आरोपी पोलीस स्टेशनला जाऊन बसतो, पोलिसांबरोबर फिरतो. त्यानं एका मुलीचं लैंगिक शोषण केलेला व्हिडिओ प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलमध्ये आहे. तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही. घडतंय कुठं? बारामतीमध्ये. विषय काय आहे की बारामतीमध्ये एक अकॅडमी आहे आणि अकॅडमीचा चालक, त्यानं त्याच अकॅडमीचा जो चालक आहे, म्हणजे हा थोडक्यात शिक्षक आहे, आणि त्याच्या एका विद्यार्थिनीला ड्रग्स दिलं आणि ड्रग्स देऊन त्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं, तिचे कपडे उतरवले, त्याचा व्हिडिओ काढला. आणि असे व्हिडिओ काढल्याच्या नंतर हे व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोचले. आता झालं काय की मग ह्याच्यात तक्रार का होत नाही? तर मग पोलीस म्हटले की ह्याच्यातली ती मुलगी तक्रारीला येत नाही आणि म्हणून मग त्याच्यावरती काही गुन्हा दाखल होत नाही. आता सुमोटो ॲक्शन घेण्याची एक पद्धत असते. मी स्वतः अनेक दिवस पाठपुरावा करूनसुद्धा या पोलिसांना काही फरक पडला नाही. शेवटी मी स्वतः महिला आयोगाकडे तक्रार केली. महिला आयोगाचं पत्र पोलीस स्टेशनला आलं, बारामती शहरला. मला बारामती शहर पोलीस स्टेशनने बोलवून घेतलं आणि मला म्हटले की तुम्ही असा जबाब द्या की तुमची काही तक्रार नाही. मी म्हटलं मी काय अशा पद्धतीचा जबाब देणार नाही. त्या मुलीनं मला पोलिसांनी असं सांगितलं की मुलीनं स्वतः येऊन इथं असं सांगितलं की माझी काही तक्रार नाही. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मला त्या मुलीचा जबाब वाचायला द्या. पोलीस म्हटले तुम्हाला देता येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, मी काही महिला कार्यकर्त्या बोलवतो किंवा महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तो जबाब पाठवा. तर पोलीस म्हटले ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवरती बघून घेतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की मला तुम्ही सांगा, एक विद्यार्थी नग्न अवस्थेमध्ये एक शिक्षक तिचा व्हिडिओ काढतोय, तिच्याशी लैंगिक चाळे करतोय. हा व्हिडिओ प्रत्येक पोलीस स्टेशन, बारामती शहरचा PI, इथले DYSP, इथले ॲडिशनल SP, सगळ्यांना हे प्रकरण माहिती आहे. पण बारामतीची अब्रू जाते आहे ना. मग बारामतीची अब्रू जाते म्हटल्यावरती हे अशी प्रकरणं नाहीत पुढं काढली पाहिजे का? तर त्या आरोपीनं आणखीन काही मुलींचं शोषण केलं पाहिजे, त्याच्यातून ह्यांना काही 4 पैसे मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचं धोरण असेल का असं वाटतं. जर पोलिसांना जास्त राग येत असेल आता माझ्या बोलण्याचा, तर त्यांनी ह्याची उत्तर द्यावीत. मला पोलीस स्टेशनला बोलवून घेतल्याच्या नंतर मी कुठलाही जबाब दिलेला नाही असं मी त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना टेक्स्ट मेसेज करून सांगितलं की मी तुमच्या पोलीस स्टेशनला आलतो, मात्र मी कुठलाही जबाब दिलेला नाही. परंतु अद्यापही या अकॅडमी चालकावरती गुन्हा दाखल होत नाही. याच्यापेक्षाही ज्यांनी ह्या प्रकरणामध्ये आवाज उठवला त्यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला खंडणीचा. मग आता माझं म्हणणं आहे की इथं ॲडिशनल SP इथं असतात, बारामतीत असतात, इथं DYSP असतात, हे पोलीस स्टेशनचे PI आहेत. ह्यांना काहीच वाटत नाही की एवढा मोठा सगळा गुन्हा तुमच्या समोर घडला आहे, तुमच्या हातात मोबाईलमध्ये दिसतंय. हे म्हणतात मुलगी तक्रारीला येत नाही. अरे त्या अकॅडमी चालकाला आणा, त्याला विचारा ही मुलगी कोण आहे, आणि त्या मुलीची तक्रार नसेल तर तसा जबाब घ्या तिचा की मी इज्जतीपोटी हा गुन्हा माझ्याबरोबर हा प्रकार घडला आहे, परंतु इज्जतीपोटी मी गुन्हा दाखल करत नाही. पोलिसांना अधिकार आहेत गुन्हा दाखल करण्याचे. पोलीस म्हणतात ती संज्ञान आहे, पोलीस आरोपीची वकिली करतात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. एकाही अधिकाऱ्याला वाटत नाही, ॲडिशनल SP DYSP ना काहीच वाटत नाही ह्या प्रकरणात. एवढी मोठी घटना घडते, याच्यावरून स्पष्ट दिसतं की तो आरोपी सरळ सरळ पोलीस स्टेशनला येतो, बसतो, अधिकाऱ्यांबरोबर फिरतो, पोलिसांबरोबर फिरतो. एवढंच नाही तर त्याची मगरुरी एवढी वाढली की गेल्या 15-20 दिवसापूर्वी बारामतीतलं एक विद्याप्रतिष्ठान नावाची जी संस्था आहे, जी पवारांचीच आहे, त्या संस्थेमध्ये एक वादविवाद झाला. तर हा आरोपी तिथं मगरुरी करायला गेलेला होता. तिथं मला तुम्ही सांगा हे कशामुळं वाढतंय? हे पोलिसांमुळं वाढतंय. एवढं सगळं घडलेलं असताना, इतका पाठपुरावा करत असताना पोलीस सुमोटो गुन्हा दाखल करत नाहीत. किती दुर्दैवाची बाब आहे ही. मग सरळ सरळ याचा अर्थ असा आहे पोलिसांचे हात चांगले ओले झालेत ह्याच्यात. पण ठीक आहे, लेकीबाळीची इज्जत विकून जर पोलिसांचे हात ओले झालेले असतील तर याचे परिणामही तुम्हाला भविष्यात तसेच भोगावे लागतील. या प्रकरणाचा पाठपुरावा होईल, याच्यावरती आंदोलन उभा राहतील, पोलिसांनी याची दखल घ्यावी.